आहा, मस्त असे गरमागरम वाफाळते पोहे तुम्हाला करायचेत का आणि खायचेत का? तर चला जाऊया थेट किचनमध्ये. काय बनतंय बघूया. पोहेच बनणार. तर ते कसे बनणार हे आपल्याला पाहायचं. मस्त असे पोहे गरमागरम. मग काय आजचे पोहे कशात हां? एकदम मऊ असे छान, नेहमीपेक्षा वेगळे आणि टेस्टी लागतात. गुड. कारण मी ते वेगळ्या पद्धतीने केलेत. मस्त लागते टेस्ट. चांगले लागतात ना. मऊ अशी छान लागते. ओके. ते कारण काय माहिती का, मी ते नेहमीच्या तेलात नाही केलेले, वेगळ्या तेलात केलेत. ते खोबरेल तेल. फ्लेवर पण वेगळा आलेला आहे. हां, पण असं वास येत नाही ना, असा वेगळा काही. खूप मस्त झालेत. मी पण खाल्ले. आज आहे कांदे नवमी आणि मी सकाळी करते आहे पोहे. ते पोहे जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आता तुम्ही म्हणाला गॅसवरती कुकर का ठेवला आहे, तर मी कुकरी पोहे करणार आहे आज. कुकरी म्हणजे ती कुकरी नाही हिमालयातली, तर कुकरमधले पोहे करणार आहे. बघूयात पोहे कुठले आहेत. हे पोहे रेग्युलर तर दिसत नाही आहेत. हे कुठले पोहे आहेत? हे आहेत लाल पोहे, जे कोकणात मिळतात. तर मला हे मार्केटमध्ये मिळाले, त्यामुळे मी हे पोहे घेऊन आले. खूप पौष्टिक असतात आणि हे भिजवून ठेवले. तर इथे बाकी तयारी केली आहे. कांदे नवमी आहे त्यामुळे कांदा भरपूर घेतला मी, आणि बटाटा घालायचा मोह काय मला सुटला नाही, त्यामुळे एक बटाटा घेतला आहे. आणि इथे आहे मिरची आणि इकडे शेंगदाणे. तर चला आपण आज करूया कुकरमधले पोहे. कोकणी पोहे करतोय तर नारळ तेल तर पाहिजे. तर मी इथे लाकडी घाण्याचं हे कोकोनट ऑइल घेतलं आहे, म्हणजे नारळ तेल. तर यामध्ये बघूयात आज पोहे कसे होत आहेत. तर मी आता इथे तेल घेते कुकरमध्ये. त्यानंतर नेहमीप्रमाणेच पोहे करायचे. फोडणीमध्ये हे मोहरी, जिरे, त्यानंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची, हिंग, आपली नेहमीप्रमाणेच फोडणी. फोडणीमध्ये कांदा आणि बटाटा पण घातलेला आहे आणि तो आपण शिजवून घेतोय. तर यामध्ये आता मी घालणार आहे एक छोटा टोमॅटो. तुम्ही म्हणाल खोबरेल तेलामध्ये कसे लागत असतील,